मग जरांगे साहेब म्हणे काही करायची गरज नाही, आता मीच याला मार्गी लावतो म्हणे. तिथपर्यंत मला पोहोचवणाऱ्यांनी पोहोचवलं. 4 बीडचे मुलं होते बिचारे, त्यांनी पत्ता दिला आणि त्यांनी मला पोचवलं तिथपर्यंत गावात. तर मी सर सोनं नाणं इकडून तिकडून काय काय नाही केलं मी. आज माझा सुन्न पोरगा नाही सांगू शकत साहेब, इतक्या याच्यातून मी तो पैसा दिला. हे आहे म्हणे माझा आदेश आहे म्हणे, निखिल फड आणि कैलास फड आहे, त्यांची बायको होती, आई होती घरी, ते होते साहेब स्वतः. पुरावा घेऊन ये साहेब. पुरावा कशाला पाहिजे हो म्हटलं. अहो तुम्ही सुखी नाही राहणार. तुमच्याजवळ पैसे दिल्यानंतर तुम्ही डब्यात पैसे कसे जिन्यानी वरती गेले ते पैशाचे डबे. आणि लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच ते एक प्रकरण झालं देशमुखांचं, संतोष देशमुखांचं. हो तिच्याकडे गेली 2. काही नाही, तिने कंटिन्यू फोन लावले त्याला तिच्या मोबाईलनं, माझ्या मोबाईलनं, कि वो आके बैठी है 3 दिन से बिचारी, उसके पैसे दे दो. तिने मला खूप प्रोत्साहन पण तो म्हणे हाँ देऊंगा. मग मला काय म्हणते है क्या बैठी हो तुम्हारे पास, म्हणजे हाँ बैठी है बिचारी. मैं म्हणते मैं भी रिपोर्ट देता. म्हटलं साहेब, मग मी बोलली ना त्याच्यासोबत हे शब्द. मी म्हटलं साहेब त्या निखिल फडला त्याला घेऊन या ना म्हटलं, ये परळीत म्हणे, कशी जिवंत जाते बघतो म्हणे. मी म्हटलं येते ना सर, शिवरात्री एकादशीच्या दिवशीची गोष्ट आहे, येते म्हटलं परळीत. पण त्यांनी मग माझा फोन आहे ना, माझे कॉल आहे व्हॉट्सअप कॉल, पण नाही उचलले त्यांनी. बाकी सगळ्या पाहिल्या मी, टेपिंग करून पाठवलं, माझ्यानं बोलणंच नव्हतं 3 दिवस. पण त्या बाईंनी 2 दिवस मला जेवायला दिलं, एवढं खा म्हणे, इतका तो बी खाव म्हणे. दिदी जरांगे भेटल्यानंतर तुम्हाला काय वाटते, न्याय मिळेल? न्याय मिळेल, मला नक्की न्याय मिळेल. म्हणून जरांगे माझे पैसे काढून देतील, माझी परत अपील रिओपन करेल, मला 100% गॅरंटी आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.